नमस्कार, मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण AC रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, तुम्ही कशा आहात? मजेत ना? आजची आपली ही रांगोळी आहे 5 ते 4 ठिपक्याची. अशाप्रमाणे आपल्याला उभे 4 ठिपके आणि आडवे 5 ठिपके असे 5 ते 4 रांगोळी आहे. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ठिपके आखून घ्या आणि त्यानंतर आपल्याला एक ओळ सोडून वरच्या ओळीमध्ये आपल्याला अशाप्रमाणे एक रेष टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा एक अर्धा गोल आणि त्याच्या साईडला दुसरा अर्धा गोल आहे. अशाप्रमाणे 2 अर्धे गोल काढून घ्यायचे आहेत. आपले हे इथे दिव्याचा एक आकार तयार होतो. आपल्याला 2 दिवे काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला उर्वरित ठिपक्यामध्ये महादेवाची पिंड तयार करून घ्यायची आहे. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हीही काढून घ्या आणि तुम्ही माझे जर सलग व्हिडिओ पाहाल स्किप न करता तर तुम्हाला हे मी डिझाईन कशी तयार केलेली आहे ते नक्कीच कळेल. अशाप्रमाणे आपल्याला महादेवाच्या पिंडीच्या साईडने पण 2-2 पाने काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी इथे एक वेल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कलर भरून घ्यायचा आहे. मी वरती बेलाचा पानाचा आकार काढून घेते आणि खालती जे आपले अर्धे गोल काढले होते त्या ठिकाणी आपल्याला असा फुलाचा आकार काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी महादेवाच्या पिंडीमध्ये कलर भरून घेते. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ सलग पाहत राहा आणि माझा व्हिडिओ माझ्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट्समध्ये नक्की कळवित राहा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या मागच्या सर्व रांगोळ्या तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि त्या कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहेन. तुम्ही पाहू शकता आता आपण दिवे काढून घेतले होते त्यामध्ये अशाप्रमाणे मी कलर भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरू शकता. मी इथे डार्क निळा आणि फेंट आकाशी कलर वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर भरला तरी चालेल. तुमच्याकडे हे कलर अवेलेबल असेल तर तुम्ही मी जे वापरले होते माझ्या रांगोळीमध्ये ते कलर वापरले तरी चालतील. तर अशाप्रमाणे आपल्याला महादेवाच्या पिंडीला एक असं डार्क आणि फेंट ऊन सावली कलर तयार करून घ्यायचा आहे. अशाप्रमाणे तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही काळा कलर पण तो एकच कलर वापरला तरी चालेल. मी अशा प्रकारे सर्व कलर भरून घेते. आपली ही रांगोळी झटपट होणारी, सकाळच्या गडबडीमध्ये लवकर होणारी रांगोळी आहे. तुम्ही ही रांगोळी नक्कीच ट्राय करा आणि ती कशी वाटते ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करते, माझ्या तुम्ही सर्व रांगोळ्या पाहत राहा आणि ते तुम्हाला कशा वाटतात मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर अशाप्रमाणे आपल्याला ह्या सर्व रांगोळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व कलर भरून झाल्याच्या नंतर आपण पूर्ण रांगोळीला डार्क करून घेतो जेणेकरून आपली रांगोळी उठावदार दिसते. आपले जे साईडला कलर पडलेले असतात पांढऱ्या कलरवरती ते आपले पूर्ण कलर कवर होऊन जातात आणि आपली रांगोळी एकदम उठावदार दिसते. मी माझ्या या रांगोळीला डार्क करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझा हा व्हिडिओ पहा आणि माझ्या या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही पाहू शकता मी इथे डार्क करून घेते तसं आपली रांगोळी किती छान दिसत आहे.
आपल्याला हे हातानं पण डार्क करता येते. आणि आता तुम्ही पाहू शकता मी दिव्यामध्ये थोडी डिझाईन काढून घेते. अशाप्रमाणे आपल्याला दिव्यामध्ये डिझाईन काढून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतीही डिझाईन भरून घेऊ शकता. मी अशाप्रमाणे डिझाईन भरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर खालती जी आपली वेल तयार झाली ती तिथे अशाप्रमाणे डॉट टाकून घ्यायचे आहेत. आता मी दिव्याच्या साईडने थोडा आता डार्क कलर टाकून घेते. एक दिव्याचा आपला प्रकाश दिसतो त्याप्रमाणे आपल्याला इथे डार्क करून घ्यायचा आहे. हा डार्क कलर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे एखाद्या काडीच्या साहाय्याने किंवा मग एखादा ब्रश किंवा पेन्सिलचा इथं वापर करून आपल्याला अशाप्रमाणे रेषा काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपली अतिशय छोटे आणि सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. कमी ठिपक्यापासून आपल्याला ही रांगोळी काढण्याला काही वेळही लागला नाही. तुम्ही पाहू शकता आता मी इथे थोडी ब्रशच्या साहाय्याने डिझाईन काढून घेण्याचा प्रयत्न करते. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीमध्ये अशाप्रमाणे 3 रेषा काढून घ्यायच्या आहेत. आणि ते 3 रेषा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ते बंद करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर मी मध्य ठिकाणी 2-2 ठिपके टाकून घेते आणि त्याला गोल करते आणि त्यामध्ये गंध भरून घेते. मी इथे केशरी कलर वापरलेला आहे. आता जे आपण महादेवाच्या बाजूने जो लाल कलर टाकून घेतला होता पानामध्ये तिथे अशाप्रमाणे 2 वेली काढून घ्यायच्या आहेत. आणि वेली काढून झाल्याच्या नंतर आपल्याला खालती जे डॉट टाकले होते तिथे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही दोन्ही साईडनी गोल करून घ्या. आणि त्यानंतर जे बाकीचे डॉट आहेत त्याला एक पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. अशाप्रमाणे मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रांगोळी नक्कीच आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या अशा सर्व रांगोळ्या तुम्ही नक्कीच पाहत राहा. तुमचा वेळातला वेळ काढून माझ्या पूर्ण रांगोळ्या पाहत राहा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते मला कळवायला विसरू नका. नमस्कार.